श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आज आपल्या व्हिडिओचा विषय जरा वेगळा आहे, कारण आपण रेग्युलर म्हणजे सर्वसामान्य लोक जेव्हा जीवन जगत असतात तेव्हा त्यांना अन्न, वस्त्र, निवारा या 3 गोष्टींची आवश्यकता असते. अन्न, वस्त्र, निवारा या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत आणि याच्यापैकी आपल्याला अन्न मिळतं, वस्त्र मिळतं, परंतु निवारा म्हणून स्वतःचं घर असावं अशी प्रत्येक व्यक्तीची इच्छा असते. म्हणजे लग्न केल्यानंतर प्रत्येक मुलीची किंवा मग लग्न झाल्यानंतर सुद्धा आता आईवडिलांचं जे घर असतं त्याच्यामध्ये तर आपण राहत असतो, परंतु एक प्रत्येक मुलाचं सुद्धा स्वप्न असतं की आपण स्वतःच्या जिद्दीवरती किंवा स्वतःने घेतलेलं असं घर असावं. किंवा कोणती मुलगी लग्न करून आल्यानंतर सुद्धा तिचं स्वतःचं असं स्वप्न असतं की आपल्याला आपलं स्वतःचं असं एक घर असावं आणि त्यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही वास्तुशास्त्रानुसार काही उपाय सांगणार आहे. हे आपल्याला देवपूजा करताना करायचे आहेत किंवा मग रेग्युलर जीवनामध्ये तुम्ही नॉर्मली अगदी सरळपणे हे उपाय जे आहे ते करू शकता आणि या उपायांमुळे आपलं लवकरच घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होईल. तर हे उपाय कशा आहे, कशा पद्धतीने करायचे आहे, ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. आणि त्याचबरोबर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझा आवाज पहिल्यांदाच ऐकत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे 3 उपाय सांगणार आहे की ज्याच्यामुळे आपलं घर होऊ शकतं. यापैकी आपल्याला जो सुटेबल वाटेल, जो उपाय तुम्हाला करता येईल तो उपाय तुम्ही करू शकता. हे उपाय अतिशय सोपे आणि साधे आहेत, मात्र त्यांचे परिणाम अत्यंत प्रभावी आहेत. अतिशय कमी काळामध्ये, कमी वेळेमध्ये तुमचं घर बनवून तयार होऊ शकतं. बऱ्याचदा असं होतं की आपण घर बांधण्याचं स्वप्न तर बघतो, परंतु त्यामध्ये आपल्याला अनेक समस्या येतात. बऱ्याच वेळा आपण घर घेण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याच्यामध्ये सुद्धा खूप सारे प्रॉब्लेम्स येतात. मग ते पैशांच्या रिलेटेड असेल किंवा मग धनाच्या रिलेटेड असेल. तेवढेच पैसे आपल्याकडे नसतात की ज्यातून आपलं घर आपण बांधू शकू किंवा बऱ्याच ठिकाणी भावाचं भावाशी जुळत नाही किंवा कुटुंबामध्ये काही वाद चालू असतात, त्याच्यामुळे सुद्धा आपलं घर बांधणं शक्य होत नाही किंवा घर घेणं शक्य होत नाही. तर असे प्रॉब्लेम्स असतील तर अशा प्रॉब्लेम्समधून सुद्धा आपली सुटका होईल आणि आपलं घर जे आहे ते नक्की पूर्ण होईल. तर सर्वात पहिला जो उपाय आहे तो आपल्याला करायचा आहे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या घराजवळ किंवा मग आजूबाजूला जिथे पण रविवारच्या दिवशी लाल रंगाची गाय येत असेल तर आपल्याला तिला गुळाचा खडा असतो तर तो आपल्याला खायला घालायचा आहे. बघा, जिथे कुठे तुम्ही राहत असाल तर त्याच्या शेजारी जिथे कुठे गायींचा गोठा असेल तर तिथे सुद्धा लाल रंगाच्या ज्या गायी असतात तर अशा गायीला आपल्याला रविवारच्या दिवशी गुळाचा खडा खायला घालायचा आहे. फक्त गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि आपल्याला गायीला खायला घालायचा आहे. जर तुमच्या भाग्यामध्ये लाल रंगाची गाय नसेल, जर तुम्हाला लाल रंगाची गाय मिळत नसेल तर तुम्ही इतर कोणत्याही गायीला गुळाचा खडा चारू शकता आणि त्यानंतर आपण त्या गायीसमोर मनोभावे प्रार्थना करायची आहे की हे गोमाते, आम्ही आमचं घर करण्यास किंवा घर घेण्यास निघालो आहे, आमचं स्वप्न पूर्ण होऊ दे. असं आपल्याला सलग काही रविवार जे आहे ते करायचं आहे. असे गोमातेचे आशीर्वाद आपल्याला लाभल्यामुळे आपल्याला त्याचा खूप चांगला फायदा होतो आणि आपलं घर जे आहे ते लवकरात लवकर होण्याचे योग जे आहे ते आपल्या कुंडलीमध्ये, आपल्या भाग्यामध्ये निर्माण होतात आणि त्याच्यामुळे आपलं घर होतं. आता बघा, घर घेण्यासाठी कुठल्या व्यक्तीचं घर होतं किंवा मग कुठल्या व्यक्तीचं घर बांधणं होतं, तर ज्या व्यक्तीचा मंगळ ग्रह प्रबळ असेल तर अशा व्यक्तीचं घर लवकरात लवकर होतं. तर याच्यामुळे आपण कुठला प्रयत्न केला पाहिजे, आपलं घर जर हवं असेल आपल्याला तर आपला मंगळ ग्रह जो आहे तो दुर्बळ नसावा, प्रबळ असावा. आपला मंगळ ग्रह जर दुर्बळ असेल तर घर बांधण्यामध्ये किंवा घर घेताना आपल्याला खूप साऱ्या अडचणी येतात. घराचं स्वप्न आपलं नेहमी अधुरं राहतं, काही ना काही होतं किंवा पैशांच्या संबंधी म्हणा किंवा मग बाकीच्याही काही अडचणी खूप साऱ्या येत असतात. परंतु जर मंगळ ग्रह आपल्यावरती प्रसन्न असेल तर नक्कीच या गोष्टी ज्या आहेत त्या पूर्ण होतात. मग मंगळ ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी लाल रंगाच्या वस्तूंचं फार मोठं महत्त्व आहे. ज्यावेळी आपण लाल रंगाच्या वस्तू वापरतो, दान करतो, त्यावेळी आपला मंगळ ग्रह हा जास्तीत जास्त प्रभावित होतो आणि मंगळ ग्रह जास्तीत जास्त प्रबळ बनत चालतो.
म्हणून आपण गूळ या लाल रंगाच्या गायीस खाऊ घातल्यास आपले प्रत्येक कार्य जे आहे म्हणजे घरासंबंधी ते कार्य सफल होतं। परंतु आपल्याला हे काही दिवस प्रत्येक रविवारी न चुकता हे काम जे आहे ते करायचं आहे। घरातील कोणतीही व्यक्ती हे करू शकतं, परंतु जर जे कर्ते पुरुष आहेत किंवा मग स्त्रिया आहेत तर यांनी हे काम केलं तर अतिशय उत्तम। आता दुसरा उपाय जो आहे तो आपण बघणार आहोत। तर दुसरी गोष्ट आहे, आपल्या घरामध्ये बऱ्याच वेळा भावांशी किंवा भावा बहिणींशी एकमेकांशी पटत नाही, जुळत नाही। तर हे संबंध जे आहे ते कटू नसावे, ते मधुर बनवणं फार महत्त्वाचं असतं। कारण जर अशा प्रकारे तुमच्या एकमेकांमध्ये खटके उडत असतील तरी सुद्धा आपलं गृहकार्य किंवा घर घेण्याचं किंवा बांधण्याचं काम आहे त्याच्यामध्ये अनेक वेळा अडचणी येत असतात। त्यासाठी आपण आपल्या भावा बहिणींना एखादी लाल रंगाची मिठाई खाऊ घालावी। तर जर तसे ते खात नसतील तर आपल्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत त्यांच्या थ्रू आपण ती त्यांना देऊ शकतो। परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने आपल्या भावाला किंवा बहिणीला लाल रंगाची मिठाई खाऊ घालाल तर याच्यामुळे आपले रिलेशन सुद्धा चांगले होतील आणि पुन्हा एकदा आपले संबंध जे आहेत ते मधुर बनतील। तर तुम्ही अशा पद्धतीने लाल रंगाची कोणतीही मिठाई जी आहे ते आपल्या भावाला किंवा मग घरामधल्या एखाद्या व्यक्तीसोबत आपले चांगले रिलेशन नसतील तर त्या व्यक्तीला तुम्ही खाऊ घालू शकता। कारण काय होतं की असे जर आपले रिलेशन चांगले नसतील तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्यामध्ये वारंवार वाद होत असतील तर याच्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते, नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि याच्यामुळे सुद्धा आपलं जे एम आहे किंवा आपल्याला जिथपर्यंत जायचं आहे तर त्या गोष्टी सफल होत नाही, साध्य होत नाही। म्हणून आपण लाल रंगाची एखादी मिठाई आपल्या भावाला, बहिणीला किंवा आपल्या घरामधील कोणत्याही व्यक्तीसोबत आपलं जर पटत नसेल तर त्या व्यक्तीला नक्कीच ती मिठाई खायला द्यावी। त्याचबरोबर ज्यांना असं वाटतं की आपलं घर व्हावं तर अशा लोकांनी काय करायचं आहे, एखाद्या लाल कपड्यामध्ये मसूर डाळ घ्यायची आहे आणि ही मसूर डाळ एका कापडामध्ये बांधून ती दान करायची आहे। दान धर्माचा महिमा अतिशय मोठा आहे आणि हिंदू धर्मामध्ये तर दान धर्म केल्याने प्रत्येक गोष्ट पूर्ण होते। तर आपलं स्वतःचं असं घर होण्यासाठी आपण हा उपाय नक्की करायचा आहे। तर असे दान आपण कोणत्याही मंदिरामध्ये करू शकता किंवा एखाद्या गोरगरिबाला सुद्धा ही डाळ तुम्ही दान म्हणून देऊ शकता किंवा अगदी रस्त्यावरती जे लोक बसलेले असतात त्यांना सुद्धा हे दान करू शकता। या उपायामुळे तुमचं आपलं स्वतःचं घराचं स्वप्न जे आहे ते पूर्ण होऊ शकतं। आता बघणार आहोत तिसरा उपाय, अत्यंत प्रभावी असा उपाय। तर या उपायामध्ये आपण देवघरामध्ये रोज आपली देवपूजा करतो आणि देवपूजेमध्ये आपण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतो। आपल्याला असं वाटतं की तरी पण माझं का नाही होते, आपण देवासमोर रोज प्रार्थना करतो। एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल, म्हणजे घरच नाही तर बाकीच्या गोष्टींमध्ये सुद्धा एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि त्यासाठी आपण रोज प्रयत्न सुद्धा करतो आणि रोज प्रार्थना सुद्धा करतो की देवा हे माझं हे काम होऊ दे। तर तिथे सुद्धा आपल्याला एक उपाय करायचा आहे। तुम्ही देवघरामध्ये नित्य नियमाने मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि हा दिवा जो आहे तो प्रज्वलित करताना तो दिवा नेहमी मातीचा असायला पाहिजे। म्हणजे बाकीचे जे धातू आहेत, स्टील असेल किंवा मग तांबे, पितळ असे जे दिवे आहेत तर असा दिवा आपल्याला वापरायचा नाही। या उपायासाठी खास आपल्याला मातीचा दिवाच वापरायचा आहे, कणकेचा दिवा सुद्धा आपल्याला वापरायचा नाही। त्यामध्ये काय करायचं आहे, मातीच्या दिव्यामध्ये आपल्याला मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि असा दिवा जो आहे तो आपल्याला रोजच्या रोज देवपूजेमध्ये प्रज्वलित करायचा आहे। देवपूजा करताना आपल्याला असा मातीचा दिवा आणि मोहरीचं तेल घातलेला दिवा आपल्याला वापरायचा आहे। असं जर तुम्ही सलग काही दिवस मोहरीच्या तेलाचा दिवा तुमच्या घरामध्ये लावाल आणि आपल्या इष्टदेवतेला प्रार्थना कराल तर नक्कीच तुमची ही सुद्धा इच्छा पूर्ण होईल। आता हे जे 3 उपाय सांगितले याच्यामध्ये कोणताही उपाय जो आहे तो रविवारी किंवा मंगळवारपासून आपण सुरू करू शकता। 3ही उपाय जे आहे ते आपण रविवारी किंवा मग मंगळवारपासून सुरू करायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण हनुमंताला हात जोडून प्रार्थना करायची आहे की हे भगवंत, आम्ही आमचं घर घेण्यास निघालो आहोत, कृपया आमचं हे घराचं स्वप्न पूर्ण करा, अशी आपल्याला हनुमंतरायांना प्रार्थना करायची आहे।
आज पृथ्वी तलावावरती भगवान हनुमंत आज सुद्धा आपलं अस्तित्व राखून आहेत असं म्हटलं जातं। या पृथ्वी तलावावरती आज सुद्धा ते आहेत आणि म्हणूनच तुमची प्रार्थना त्यांना केलेल्या प्रार्थनेमुळे लवकरच सफल होईल। या दिवा जो लावणार आहे तर त्याच्यामधलं दिव्याचं तेल संपून जाईल त्यावेळी त्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी टाकायची आहे आणि ती वडी सुद्धा आपल्याला जाळायची आहे। लक्षात ठेवा, आपल्याला हा दिवा जो आहे तो पूर्ण शांत झाल्यानंतर त्याच दिव्यामध्ये आपल्याला एक कापराची वडी जाळायची आहे। हा उपाय जर तुम्ही रोज कराल तर तुमच्या असं लक्षात येईल की आपल्या घर घेण्यासाठीच्या ज्या समस्या आहेत त्या हळूहळू कमी होऊ लागतील आणि खूप कमी कालावधीमध्ये आपलं घर बांधून होईल किंवा मग घर घेऊन होईल। ज्या पण आपल्या धनासंबंधी पैशांसंबंधीच्या समस्या असतील त्या सुद्धा दूर होतील। आता या उपायांपैकी सर्वात पहिला जो उपाय सांगितला तो सर्वात प्रभावी आहे। गुळाचा खडा लाल रंगाच्या गायीला खाऊ घालणे अत्यंत लवकर आणि अत्यंत प्रभावी असा परिणाम देणारा हा उपाय आहे। मात्र हे जर आपल्याला शक्य नसेल तर आपण इतर सुद्धा उपाय करू शकतो। ज्यांना शक्य होईल त्यांनी एकाच वेळी हे तिन्ही उपाय सुद्धा करू शकता। अगदी कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही असे उपाय करा की जेणेकरून आपला मंगळ ग्रह हा प्रबळ बनेल। ज्यांचा मंगळ ग्रह प्रबळ असतो त्यांचे घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होत असतं। त्याच्यामुळे आपण जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपला मंगळ ग्रह कशा पद्धतीने प्रबळ बनेल। तर आपल्याला हे 3 उपाय जे आहेत यांपैकी तुम्हाला जो उपाय करणं शक्य असेल तो उपाय तुम्ही करू शकता, नाही तर तुम्हाला जर शक्य असेल तर 3ही उपाय तुम्ही करू शकता। आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।